वेलकम टू आवर फार्मसी प्लॅन गाईज. आज आपण जर असा न्यू ट्रेंड यूज केला आहे. साध्या व्हिडिओज सोडून आज आपण बोर्डचा उपयोग केलो आहे. तरी बघूया आज कसं होतं ते. सो लेट्स गेट स्टार्टेड. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल. आज आपण घेणार आहोत फार्मास्युटिक्स फर्स्ट चे बी फार्म आणि डी फार्मसाठी दोन्हीसाठी उपयोगी आहे. फार्मास्युटिक फर्स्ट. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर पहिलं युनिट आहे डोसेज फॉर्म. तर आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे की डोसेज फॉर्म काय नेमकं. डोसेज फॉर्मचे नेमके दोन प्रकार पडतात. फर्स्ट वन इज ड्रग आणि सेकंड वन इज मेडिसिन. हे खरं तर त्याचे टाईप्स नाही आहेत मित्रांनो. खरं तर ती ही आहेत की त्याला दोन याच्यामध्ये त्या तुम्हाला समजण्यासाठी मी केलेलं आहे. तो ती त्याचे टाईप्स नाहीत. तो प्लीज डोंट कन्फ्यूज. ओके. सो लेट गेट स्टार्टेड. जी ड्रग असते ना तर ती API फॉर्ममध्ये असते मित्रांनो. API म्हणजे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल एजंट. आणखी एकदा सांगतो, API खूप वेळेस पुढं तुमच्या भविष्यात पण येणार आहे. API म्हणजे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल एजंट जे असतं ते ड्रग म्हणजे प्युअर फॉर्म ऑफ ड्रग म्हणजे API ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल एजंट. आणि नेक्स्ट म्हणजे मेडिसिन आणि ड्रग याच्यामधला फरक समजून घ्या. पहिलं ड्रग म्हणजे फक्त API असतं म्हणजे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल एजंट. म्हणजे समजा जर पॅरासिटामॉल गोळी आहे तर त्याचं पॅरासिटामॉल हे एक ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहे. आणि मेडिसिन म्हणजे त्याच्यासोबत एक्सिपियंट हे एक नवीन आहे. एक्सिपियंट म्हणजे ॲडिटिव्ह म्हणजे जे एक्स्ट्रा मटेरियल आहे जे एक्स्ट्रा असतं गोळीसोबत त्याला फ्लेवर देण्यासाठी त्याला कलर देण्यासाठी त्याला म्हणतात एक्सिपियंट किंवा ॲडिटिव्ह. तर API प्लस व्हेहिकल किंवा एक्सिपियंट म्हणजे मेडिसिन, होल मेडिसिन. तर मित्रांनो API म्हणजे काय हे नीट समजून सांगण्यासाठी इथे एक उदाहरण दिलं आहे. ते नीट पाहून घ्या. API म्हणजे समजा आलू आहे तर आलूला जर आपण मैद्यामध्ये मिक्स केलं आणि त्याला तळलं तर त्याचा काय समोसा तयार होतो मित्रांनो. समोसा पण आलू त्याच्यामध्येच राहतो मित्रांनो. त्याचा मैदा मीठ टाकून त्याला तळलं तर त्याचा समोसा होतो पण त्याच्यामध्ये आलू आहे. नेक्स्ट वन त्याला जर पिठामध्ये टाकलं त्याचा आलू पराठा झाला पण आलू त्याच्यात आहे. त्याला बेसनमध्ये घेऊन त्याला फ्राय केलं तर त्याचा झाला पकोडा किंवा वडा. तरी पण त्याच्यात आलू असतो मित्रांनो. मग जे बाकीचे मैदा पीठ बेसन हे एक्सिपियंट झाले. ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल एजंट तर आलू आहे तो तर मध्ये असतोच पण हे काय द वे थ्रू विच दे एंटर ऑन आवर बॉडी. तर त्याची डेफिनेशन पाहून घेऊ डोसेज फॉर्मची. द फॉर्म ऑफ ड्रग विच वी टेक इनसाइड द बॉडी म्हणजेच डोसेज फॉर्मची डेफिनेशन. ओके. सो नेक्स्ट आहे डोसेज फॉर्मचे टाईप्स. हे पण मेन आहे मित्रांनो, ह्याच्यावर ध्यान द्या. डोसेज फॉर्मचे किती टाईप्स आहेत? डोसेज फॉर्मचे 4 टाईप आहेत. डोसेज फॉर्म म्हणजे आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या वे थ्रू ते घेतात किंवा कशा तर्फे ते घेतले जाते. त्याच्यात फर्स्ट आहे सॉलिड डोसेज फॉर्म. सॉलिड डोसेज फॉर्म म्हणजे टॅबलेट कॅप्सूल घेतला जातो. सेमी सॉलिड डोसेज फॉर्म सेकंड वन जेली. त्याचं एक्झाम्पल जेली. लिक्विड डोसेज फॉर्म सिरप्स. आणि गॅसेज डोसेज फॉर्म जे आपण ड्रग्स जे आपण नाकातर्फे घेतो ते म्हणजे गॅसेज डोसेज फॉर्म. सो नेक्स्ट पॉईंट आहे सॉलिड डोसेज फॉर्म. आता सगळे एक करून बघू. सॉलिड डोसेज फॉर्मचे 2 प्रकार. फर्स्ट इज युनिट डोसेज फॉर्म आणि सेकंड वन इज बल्क डोसेज फॉर्म. युनिट डोसेज फॉर्म म्हणजे ज्याला एक करून घेतले जातं, एका प्रमाणात घेतले जातं. म्हणजे एक्झाम्पलमध्ये टॅबलेट कॅप्सूल. आणि बल्क डोसेज फॉर्ममध्ये त्याला एकसाथ त्याचं पावडर फॉर्ममध्ये घेतलं जातं म्हणजे त्याचं एक्झाम्पल पावडर. तर आपण त्याचे टाईप्स ऑफ डोसेज फॉर्म बघणार आहोत. टाईप्स ऑफ डोसेज फॉर्म. तर त्याचे टाईप्स ऑफ डोसेज फॉर्म ते कसे आहेत? डोसेज फॉर्मचे
तीन, याच्यामध्ये 3 दाखवले आहेत, खरं तर 4 आहेत. सॉलिड डोसेज फॉर्म, लिक्विड डोसेज फॉर्म आणि सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. तर 1 बाय 1 आपण त्याचे पाहूया. सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये 3 टॅबलेट, कॅप्सूल, पावडर, पिल्स. मित्रांनो, कन्फ्यूज होऊ नका. सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये जे आपले जे पहिले युनिट आणि बल्क होते त्याच्यामध्ये टॅबलेट, कॅप्सूल आणि पावडर होते, त्याला इथे एकत्रित केलेलं आहे. ओके, तर डोंट बी कन्फ्यूज, आय एम बी विथ यू ऑलवेज. सेकंड वन इज लिक्विड डोसेज फॉर्म. लिक्विड डोसेज फॉर्मचे 2 मेनली प्रकार पडतात, एक तर मोनोफेजिक, सेकंड वन इज बायफेजिक. त्याचे नावं तसं मित्रांनो तुम्ही समजून घ्या की मोनोफेजिक म्हणजे एकच फेज असते आणि बायफेजिक म्हणजे 2 फेज असतात. 2 फेज म्हणजे एक ऑइल असू शकतं, एक वॉटर असू शकतं आणि मोनोफेज म्हणजे एकाच रूपात असतं मित्रांनो. तर त्याचं एक्सटर्नल यूज आणि इंटरनल यूज असे मिळून 2 प्रकार केलेले आहेत. आता एक्सटर्नलचं पाहून घेऊया. एक्सटर्नलमध्ये लिनिमेंट्स, लोशन, गार्गल, थ्रोट पेंट, आय लोशन, माउथवॉश हे तुम्हाला डीपमध्ये घेणार आहे. मी असं काहीच सोडणार नाही, मी याला डीपमध्ये घेणार आहे. इंटरनलमध्ये सिरप, इलिक्झर, लिंटर्स, ड्रॉप. ओके, नेक्स्ट वन इज बायोफिजिक्सची 2, इमर्शन आणि सस्पेन्शन, हे पण पुढे आहे. सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. सेमी सॉलिड डोसेज फॉर्मचे 2, एक्सटर्नल यूज आणि इंटरनल यूज. एक्सटर्नलचे कोणते? ऑइंटमेंट, क्रीम्स, पेस्ट अँड जेलीज. आणि इंटरनलचे कोणते? सपोजिटरीज आणि पेस्ट्रीज. ओके, सो मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे प्रिस्क्रिप्शन. हे पण मेन महत्त्वाचं आहे. प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय, पहिले हे जाणूया. प्रिस्क्रिप्शन म्हणजे सिंपल मराठीमध्ये, गावंढळ मराठीमध्ये मेडिकलची चिठ्ठी होतं. मेडिकलची चिठ्ठी. तर त्याची डेफिनेशन बघू. इट इज अ रिटन ऑर्डर फ्रॉम रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनर टू अ फार्मासिस्ट फॉर कंपाऊंड अँड डिस्पेन्स स्पेसिफिक मेडिकेशन फॉर पेशंट. हे काय असते? रिटन ऑर्डर असतं, एका लिखित स्वरूपातलं असतं. फ्रॉम रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनर. आपण जे आता बी फार्म किंवा डी फार्म केल्यानंतर आपले रजिस्टर्ड, आपलं जे आपण कोर्स केलो आहे त्याला आपण रजिस्टर करावं लागतं, तेव्हा आपण रजिस्टर्ड मेडिसिनल प्रॅक्टिशनर बनतो. टू अ फार्मसिस्ट, मेनली आपण बनत नाही, ते आपण पण बनतो आणि जे मेडिसिनचे प्रॅक्टिशनर असतात म्हणजे MBBS MD ते असतात, ते जेव्हा ते आपल्याला मग देतात की प्रिस्क्रिप्शन देतात टू अ फार्मासिस्ट आपल्याला फॉर कंपाऊंड डिस्पेन्स स्पेसिफिक मेडिकेशन फॉर अ पेशंट. त्याला कंपाऊंड करायचं, त्याला द्यायचं, त्याचं सगळं काय कंटेंट आहे ते पाहायचं, ते काम कुणाचं असते? आपलं असतं. नेक्स्ट, इट इन्क्लूड डायरेक्शन्स फॉर फार्मसिस्ट टू प्रिपेअर स्पेसिफिक टाईप ऑफ क्वांटिटी ऑफ प्रिपरेशन. एका स्पेसिफिक टाईपची क्वांटिटीचं तयार करणं. नेक्स्ट म्हणजे द प्रिस्क्रिप्शन मे बी रिटन इन इंग्लिश. खरं तर प्रिस्क्रिप्शन इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं, बट लॅटिन वर्ड्स आर यूज टू सेव्ह टाईम. पण त्याच्यात काही लॅटिन वर्ड्स असतात जे आपले टाईम वाचवण्यासाठी लिहिलेलं असतं. नेक्स्ट वन, प्रिस्क्रिप्शन कन्सिस्ट ऑफ. प्रिस्क्रिप्शनमध्ये काय काय असतं नेमकं? तर प्रिस्क्रिप्शनमध्ये पहिलं असतं त्याच्यात डेट इम्पॉर्टंट असते. आपण चिठ्ठी पाहायला असाल मेडिकलची, त्याच्यावर डेट लिहिलेली असते, आपलं नाव, आपलं वय, आपलं लिंक, आपला ॲड्रेस ते लिहिलेला असतो. त्याच्यात नवीन म्हणजे काय? सुपरस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, साईन आणि पेशंटचा ॲड्रेस. हे आपण ब्रीफमध्ये एका फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर आहे हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन. सगळं झालं, पहिलं मेडिकलची चिठ्ठी घेतली, त्याला कोण देणार काय नाही ते कळालं, त्याच्यामध्ये काय काय आहे ते आता बघणार आहोत. आणि यातलं काय हँडलिंग, त्याला कसं हाताळायचं. त्याच्यात पहिला आहे रिसिविंग म्हणजे पुढच्या माणसाकडून ते घेणं, ते पण स्वतः घेणं, सेल्फ रिसिव्ह. सेकंड वन त्याच्यामध्ये जे पॉईंट असतो इम्पॉर्टंट, चेहऱ्याचे फेशियल एक्सप्रेशन चेंज न करणं, स्वतः रिसिव्ह करणं आणि फेशियल एक्सप्रेशन चेंज न करणं.
ज्याने की पुढच्याला शॉक किंवा सरप्राईज असं नाही वाटलं पाहिजे. सेकंड वन इज रीडिंग अँड चेकिंग. रीडिंग अँड चेकिंगमध्ये काय असतं, प्रॉपर फॉर्मॅट असतो त्याची. रीडिंगमध्ये जे प्रॉपर फॉर्मॅट आहे का हे पाहणं. सेकंड वन इज साईन आणि डेट आहे का हे पाहणं. थर्ड वन इज त्याला 3 वेळेस चेक करणं ते बरोबर आहे का. थर्ड वन इज कलेक्शन अँड वेईंग द मटेरियल. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे एका टाईमला एक हाताळीच ते लेबल कंपाऊंड करायचं, त्याला बांधणी करायची एका टाईमला एक. नेक्स्ट म्हणजे त्याला चांगल्या जागी ठेवायला सांगायचं, कारण काही ठिकाणी त्याला प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेलं असतं की कीप अवे फ्रॉम सनलाईट, वेट प्लेसेस. थर्ड वन इज द इन्फॉर्मेशन दॅट गिवन इज एक्सप्लेन टू द कस्टमर. जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या कस्टमरला पूर्णपणे सांगा. आणि कंपाऊंडिंग, लेबलिंग आणि पॅकेजिंगमध्ये त्याला नीट प्रकारे हाताळून पुढच्या व्यक्तीच्या हवाले करणे. फिफ्थ वन जे दिलेलं नाहीत पण आम्हाला आमच्या सरांनी सांगलं होतं, बिलिंग करणं, बिल तयार करणं, रिसिव्ह मनी, पैसे घेणं. हा आहे प्रिस्क्रिप्शनचे पार्ट्स, प्रिस्क्रिप्शनचा मोड. फर्स्ट वन इज डेट लिहिणं. डेट इम्पॉर्टंट आहे. नेम्स, एज, वेट. सुपरस्क्रिप्शन म्हणजे काय. सुपरस्क्रिप्शन म्हणजे RX. इट इज RX म्हणजे हिलिंगचं साईन असतं. नेक्स्ट वन इज इन्स्क्रिप्शन. इन्स्क्रिप्शन म्हणजे जी दिलेले कंपाऊंड आहेत ते लिहिणं प्रॉपरली आणि त्याची जी किती मात्रामध्ये दिलेले आहेत ते लिहिणं. नेक्स्ट वन इज सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन म्हणजे तुम्ही आमच्या चॅनलला जे अजून नाही केलेलं किंवा करून पण तुम्ही वारंवार लाईकचं बटन नाही दाबणं म्हणजे सबस्क्रिप्शन न करणं. सॉरी मी थोडं हसण्याच्या नावात गेलो. सबस्क्रिप्शन म्हणजे त्याची जी क्वांटिटी आहे त्याचं मिक्सचर तयार करणं, ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे, टॅबलेट, कॅप्सूल, ते तयार करणं म्हणजे सबस्क्रिप्शन. नेक्स्ट वन इज सिग्नेचर. सिग्नेचर पेशंटचे. इथं सिग्नेचरचा मेन म्हणजे सिग्नेचर डॉक्टरचे, जे मेडिकल प्रॅक्टिशनर. सॉरी मी थोडं माणसाची म्हणलो, खरं तरी मेडिसिनल प्रॅक्टिशनरची साईन, मग इथं साईन आणि त्याचा रजिस्टर नंबर. नेक्स्ट वन आहे इनकम्पॅटिबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन. ह्याच्यामध्ये आपण त्याची जी इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे ती कशामुळे खराब होते ते बघणार आहोत. तर मिक्सिंग 2 or more drugs to form unwanted one. 2 किंवा जास्त एक्स झाले तर ते तिसरा बनतो. दिस मे हॅपन ड्युरिंग कंपाऊंडिंग, डिस्पेन्सिंग. हे मेनली केव्हा होतं, जेव्हा कंपाऊंडिंग आणि डिस्पेन्सिंग करत असतो तेव्हा होतं मित्रांनो. तर सांभाळून करत जा, जे दुसरा तिसरा तयार होऊन पुढच्या माणसाला धोका होईल असं काहीच करू नका. नेक्स्ट वन इज त्याचे टाईप्स किती. फर्स्ट वन इज फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी. सेकंड वन इज केमिकल. थर्ड वन इज थेरापेटिक. तर त्याचे 1 by 1 आपण बघणार आहोत. फर्स्ट वन इज फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी. डेफिनेशन, व्हेन 2 or more substances आर कंबाईंड. हे तर आपलं स्टार्टिंगलाच झालेलं होतं. 2 or more जेव्हा होतात तेव्हा त्याला फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी होतात. ते कसे असतील, फिजिकल चेंज. त्याच्यात एक फिजिकल विशेष प्रकारचा फिजिकल चेंज होतो, जसं की इमिसिबिलिटी, प्रिसिपिटेशन, लिक्विफिकेशन. जी मिसिबिलिटी असते म्हणजे पूर्णपणे न विरघळणं, प्रिसिपिटेट तयार होणं किंवा वरी पाणी आणि खाली गाळ तयार झाल्यासारखं, लिक्विफिकेशन. तर फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी इझिली विजिबल, ते पटकन डोळ्याला दिसण्यासारखं असतं. आणि नेक्स्ट करेक्टेड बाय, आणि ते करेक्ट केलं तर त्याला बरोबर पण करता येते, तर त्याच्यासाठी फार्मास्युटिकल स्किल असणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट वन फार्मास्युटिकल इनकम्पॅटिबिलिटी कॅन बी करेक्टेड बाय. ते जे आहे त्याला करेक्ट कशा प्रकारे केलं जातं. फर्स्ट वन इज चेंज द ऑर्डर ऑफ मिक्सिंग. मिक्सिंगची जी ऑर्डर आहे त्याला पूर्णपणे बदलणं. नेक्स्ट वन इज इमल्सिफिकेशन. त्याच्यात इमल्सिफाईंग एजंट टाकून ते बरोबर मिसळणे. थर्ड वन इज ॲडिशन ऑफ सस्पेंडिंग एजंट. सस्पेंडिंग एजंट म्हणजे जे कार्बोहायड्रेट जरी असते त्याला पूर्णपणे वेगळं पाणी आणि ती दोन्ही एकत्र करणे, एकजीवी करणे. आणि फोर्थ वन इज चेंज इन द फॉर्म ऑफ इन्ग्रेडियंटचा फॉर्म चेंज करणे. एक्झाम्पलमध्ये बघू शकता इमिसिबिलिटीचं. कॅस्टर ऑइल आणि वॉटर जे आहे ते एकूण एकामध्ये इनसोल्युबल आहे मित्रांनो. तर त्याला दोघांमध्ये मिसळण्यासाठी आपल्याला काय लागतं, इमल्सिफायर लागतो मित्रांनो. नेक्स्ट वन आहे केमिकल इनकम्पॅटिबिलिटी.
तर फर्स्ट झालं फिजिकल, आता आहे केमिकल. तर केमिकल इनकम्पॅटेबिलिटी म्हणजे काय, टॉलरेटेड आणि ॲडजस्टेड हे दोन प्रकार आहेत. टॉलरेटेड म्हणजे काय, मिनिमाइज बाय चेंजिंग द ऑर्डर ऑफ मिक्सिंग, जर ऑर्डर चेंज केला मिक्सिंगचा तर टॉलरेटेड हे क्युअर झालं होतं. ॲडजस्टेड, प्रिव्हेंटेड बाय ॲडिशन और सबस्टिट्यूशन ऑफ वन ऑफ द रिॲक्टिंग इन्ग्रेडियंट विथ अनादर, ते प्रिव्हेंट केलं जातं वन अँड वन अदर म्हणजेच एक किंवा दोन मिक्स केल्यानंतर त्याचं इन्ग्रेडियंट विथ त्याचा चेंज केला जातो, ह्याला म्हणतात ॲडजस्टेड. एक्झाम्पलमध्ये बघू शकता, त्याला मी नीट प्रकारे सांगू शकत नाही तरी दाखवू शकतो. जसं कॅफिन सिट्रेट आणि सोडियम सिलिसिलेट आणि वॉटर ॲड केले तर सिट्रिक ॲसिड ऑफ कॅफिन सिट्रेट प्लस सोडियम सॅलिसिलेट हे जर मिक्स केले तर काय फॉर्म होतो मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही, प्रिसिपिटेट सॅलिसिलिक ॲसिड तयार होतो मित्रांनो. नेक्स्ट वन आहे थेरॅपेटिक इनकम्पॅटेबिलिटी, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू.